कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुनौमि साकरेण विस्मृतम्। येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञानी दयागर मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केल्या स्मरण सकळ विद्येचे होय आदिकरण तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। विचार सागर तरंग चौथा परिच्छेद तोच आहे 55वा पुराणमतवादी मध्यस्थांचे खंड। पुराणवाद्यांच्या काही शंका घेतलेल्या आहेत की जेणेकरून मुमुक्षुला त्या शंका असतात म्हणून त्या शंका घेतलेल्या आहेत आणि जर त्या शंका नसत्या घेतल्या तर त्या शंका मुमुक्षुच्या ठिकाणी तशाच राहून जातात। म्हणून जी मुमुक्षुला शंका झाली होती की जी रामकृष्णांची शरीरे आहेत त्या शरीरांना पुराणामध्ये ब्रह्मता सांगितलेली आहे। मग त्यांनी ब्रह्मता ही कशी सांगितली आहे हे तुम्हीच मला सांगा।
कारण यातलं काय मला आता यापुढं कळत नाही. मग त्यांची ब्रह्मता कशी सांगितली पुराणांनी ते मला सांग. त्यावेळेस शिष्य म्हणाला की जीवांची शरीरे ही पुण्य पापाच्या अधीन असतात. देवांची शरीरे पुण्य पापाधीन नसतात. आणि जीवांची शरीरे हे पंचमहाभूताची कार्य आहेत. तसे देवांची शरीरे हे पंचमहाभूतांनी बनलेली नसतात. आणि जीवांना जो अविद्येने जे आत्म्याच्या ठिकाणी अहम अध्यास मम अध्यास झाला आहे, तसा ईश्वराच्या ठिकाणी नसतो. त्या पुरुषांना, ब्रह्मरूप पुरुषांना, रामकृष्ण दिकांना अहम अध्यासही नाही आणि मम अध्यासही नाही. मग जीवांना अविद्येची निवृत्ती करण्यासाठी सद्गुरूकडे जाऊन, आचार्यांकडे जाऊन अविद्या निवृत्ती करून घ्यावी लागते, बोध प्राप्त करून घ्यावा लागतो. तसा रामकृष्ण दिकांना त्यांच्या ठिकाणी अविद्याच नसते, म्हणून त्यांना बोध करून घेण्याची काही आवश्यकताही नाही. हे असं आहे म्हणून पुराणांनी त्यांच्या ठिकाणी ब्रह्मता सांगितली आहे. पण याच्यामधला एक महत्वाचा असा आहे की पुराणांनी त्यांच्या शरीरालाच ब्रह्मता सांगितली असा अर्थ होत नाही. जरी ते शरीरे पुण्य पापाच्या अधीन नाहीत, मग त्यांना ब्रह्मता म्हणायची का शरीराला? त्या मग ते शरीर कशाने उत्पत्ती झालेले आहेत? मायाने उत्पन्न झालेले आहे. माया या उपाधीने ते युक्त आहेत. मग माया या उपाधीने शरीरे उत्पन्न होतात का? अविद्या या उपाधीने शरीरे उत्पन्न होतात का? आणि मग ही जीवांची शरीरे हे कशाने उत्पन्न झाली आहेत? पंचमहाभूताचे कुणाचे कार्य आहे? तो अविद्येचे मायेचेच कार्य. मग मायाच्याच उपाधीने उत्पन्न झालेले आहेत ना. मायानंच उत्पन्न केलेले आहेत जीव, आणि या कार्यामध्ये ते व्यवहारासाठी व्यवहार कार्यामध्ये ते व्यवहार करीत आहेत. वास्तविक पाहता जीवाला उपाधी कशाची आहे? का पंचमहाभूताची? अविद्येची उपाधी आहे का नाही? अविद्येनं तो उत्पन्न झाला आहे आणि मायामध्ये तो कार्य करत आहे. कार्य कशात करायला? म्हणून अविद्या कल्पना येणे झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली जेती. मायाच्या उपाधीने शिवाची म्हणजेच ईश्वराची म्हणजेच रामकृष्णाधिकांची उत्पत्ती. मग मायेमध्ये ही उत्पत्ती मानावीच लागेल ना, जशी अविद्येमध्ये उत्पत्ती आहे. हा आपला अनुभव आहे. पण ईश्वराच्या उत्पत्तीचा अनुभव नाही. पण जे काही श्रेष्ठ मंडळी आहेत, वेद आहे, शास्त्र आहे, संत आहे, हे सांगायलेत ना, जशी अविद्येपासून उत्पत्ती होते तशी मायेपासून ही. हा एवढंच आहे की जशी आपण अविद्या मानली का तशी माया मानावी लागेल. आणि माया ही मानावी लागेलच की, कारण नाही मानायला जावं तर आपण प्रपंच कशाने करतो? है का नाही? कारण अविद्येने उत्पत्ती झाली, पण प्रपंच कशात आहे? है का नाही? तशी ईश्वराचीही
मायेमध्ये उत्पत्ती होती, हम्म. पण प्रपंच कशात आहे? प्रपंच त्याचा जीवाचा प्रपंच कशात आहे? अविद्येत. माया. उत्पत्ती कशात आहे? मग उत्पत्ती. हा. उत्पत्ती अविद्येत आहे प्रपंच मायेत. आणि प्रपंच कशात आहे? माया. आहे का नाही? हम्म. मग ईश्वराची उत्पत्ती कशात आहे? मायेत. मायेत आहे. आणि त्याचा प्रपंच कशात आहे? ब्रह्मतत्व. बरोबर. त्याचा व्यवहार कशात केला त्यानं? प्रपंच म्हणजे व्यवहार. हम्म. व्यवहार कशात केला त्यानं? अविद्येमध्ये. जीवाची उपाधी अविद्या आहे. मी सांगणारच नाही. जीव उत्पन्न कशानं झालाय? कोण्या उपाधीनं? अविद्या उपाधी. अविद्या उपाधीनं झालाय का नाही? हो. पण व्यवहार कशात करायला येतो? मायेत. माया. कल्पनेत कोण करायला मग? जीव. माया ही कल्पनाच आहे ना. माया कल्पना. अविद्या एक आहे, हम्म. कल्पना एक आहे हम्म. आणि माया एक आहे. अविद्या एक आहे, कल्पना एक आहे हम्म. आणि माया एक आहे. हा. हम्म. आता या 3 उपाध्या आहेत का नाही त्रिपुटीच्या? हो. हो. मग माया ही उपाधी कोणाची? ईश्वराची. ईश्वर. अविद्या उपाधी कोणाची? जीवाची. आणि कल्पना उपाधी कोणाची? जीवाची. जीवाची. आणि ईश्वराची. हा, ईश्वराची. ईश्वराची जीवाला कल्पना. तुम्ही 2 लावाल, 2 बायका. जीवाला म्हणलं की 2 बायका आणि ईश्वराला म्हणलं की एकच बायका. ईश्वराच्या कल्पनेत आहे जीवाची. ईश्वराचे कल्पनेत कार्य. दोघांचा व्यवहार एकाच ठिकाणी. कल्पनेत. कारण व्यवहार दशेला जो जीव आला का हम्म. तो कल्पनेनंच आला, हो. आणि व्यवहार दशेत ईश्वर जो आला का तो तो कल्पनेनंच आला. उपाधी त्यांची भिन्न आहे. हा. सवतीचाही मुलगा आहे. सवतीचे 2 मुलं आहेत, हो. पण दोघाचा बाप एकच आहे. आणि एकाच घरात आहे. हो. व्यवहार द्यायचा. एकाच घरात. माया 2 आहेत, हम्म. पण व्यवहार एकातच. पण बाप एकच आहे. हम्म. आणि व्यवहार कुठे? एकाच घरात आहे. एकातच. तसा जीवाचा व्यवहार आणि ईश्वराचा व्यवहार एकच कल्पनेत. आणि जर ईश्वराचा व्यवहार जर दुसरीकडे कुठे मानला असता तर त्याला जीवाचा काय उपयोग झाला असता? नाही. जीवाचा म्हणजे ईश्वर कोणासाठी आहे? जीवासाठीच आहे. आणि जीव कोणासाठी आहे? ईश्वरासाठी. मग यायचा व्यवहार एकातच होईल का अलग अलग होईल? एकातच. वेगवेगळा जर मानला तर मग ते वेगळा ना आपण वेगळे होतो. हो. मग व्यवहार करण्यासाठी कल्पना आहे. आता आपण ही कल्पनेतच करायलो व्यवहार, है का नाही? तसा ईश्वर ही कल्पनेतच करतो. पण आणखी थोडस सूक्ष्मामध्ये जा. कल्पनेत केलेला व्यवहार हा दोघाचाही आहे, पण जी कल्पना अविद्यामध्ये आहे, जी कल्पना अविद्येपासून उत्पन्न व्हायली ती जीवाची कल्पना आहे. अविद्येतून उत्पन्न झालेली कल्पना जीवाची. अविद्येतून केलेला व्यवहार जीवाचा. अज्ञानातून केलेला व्यवहार जीवाचा आहे, है का नाही? मग ती कल्पना कशी झाली? त्याची अविद्यासहित झाली, कल्पना, है का नाही? अविद्याजन्य कल्पना ही जीवाची आहे, आणि ईश्वराची कल्पना मायाजन्य आहे. मायापासून उत्पन्न झालेली ती कल्पना आहे. म्हणून ईश्वराचा जो व्यवहार आहे तो कल्पनेतच आहे, पण त्याला उपाधी माया असल्यामुळं त्याची कल्पना ही मायातून आहे, मायाजन्य आहे. मग ती शुद्ध कल्पना आणि शुद्ध माया याच्यातून तो व्यवहार करतो.
आणि जीवाची अशुद्ध अशुद्ध अविद्या आणि अशुद्ध कल्पना. कल्पना आहे का नाही? कारण जीवाला ही काळी घोंगडी दिली आणि ईश्वरानं पांढरी घोंगडी घेतली. म्हणून तर कीर्तनाला पांढरी घोंगडी लागती. हे महाराजाला सांगाव घोंगडी अशी पांढरी का लागती? ते निस्ता म्हणतोय पांढरी घोंगडी असती बर का, काळी नसती. पण कामून असती हे माहित नाही. ते हे माहित नाही. चांगली असते नुसतं, हो. चांगली असते. चांगली असती. कारण पांढरी म्हणजे सत्वगुणी झाली. उत्तर बरोबर आहे का नाही तसं? योग्य. पण त्याला माहितीये का आपण उत्तर बराबर द्यायलो का चूक द्यायलो? नाही, नाही. माहित नाही. फक्त चांगली असते. अशी ईश्वराची आणि जीवाची तुलना जर केली तर मग जीवाची शरीर कशी आहेत? त्यानं केलेल्या कर्मावर जे काय पाप पुण्याचा हिशोब झाला आहे त्याच्यानुसार त्याला काय मिळणार? जन्म मिळणार. मग तो ते जन्म आणि त्या जन्मातलं शरीर, त्या शरीराला कारण काय आहे? मग पाप. मागील जन्माची कर्म. कर्म आहे का नाही? हो. कर्मानुसार देह मिळतो. हा, कारण पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, है का नाही? हे आता जन्माला प्राणी काय येतो? तर पाप पुण्य करून येतो, है का नाही? मग जन्माला पाप पुण्य कारण आहे. मग जीवाची शरीरे ही पाप पुण्याच्या अधीन आहे, है का नाही? मग तस ईश्वराच्या शरीराला नाही, पाप पुण्याची गरज नाही. ते कसे आहेत? पाप माया रचित आहे. शुद्ध ते शरीर कसे आहेत? माया. माया रचित आहे. म्हणून पाप पुण्य करूनच शरीरे मिळतात असा नियम करता येतो का आता? नाही. नाही. कारण पाप पुण्याने शरीर मिळतात असं शास्त्राला सांगायचंच नाही. आणि ईश्वराला शरीर मिळालंय म्हणून ते पाप पुण्याचंच असेल असं नाही. असंही नाही. म्हणजे पाप पुण्य करूनच शरीर मिळत आहे, पण कुणाला? जीवाला. मग ईश्वराला जे शरीर मिळत आहे ते शरीर कोणाकडून मिळत आहे? माया. आहे का नाही? हे शरीर माया. ती उपाधी आहे. माया ही काय आहे? उपाधी आहे. आणि त्या उपाधीनं त्याला ते शरीर मिळत आहे आणि आपल्याला अविद्या या उपाधीने मिळत आहे. आणि जसे पाप पुण्य असतील तसं शरीर मिळत आहे. जसं कशा प्रकारचं शरीर मिळवायचं हे पाप पुण्यावर आधारित आहे. पण कसं का व्हायना शरीर मिळत आहे ना? ते अविद्येनंच. मूळ कारण अविद्या आहे का नाही? मग ईश्वराच्या ठिकाणी पाप पुण्य कधीही नाही. अवतारिक पुरुषांच्या ठिकाणी पाप पुण्य नाही. कधीच नाहीत. मग ते जन्माला कसे येतात? जन्माला म्हणजे प्रगट होतात, है का नाही? मग माया रचित शरीरे हे जन्मतात का प्रगट होतात? प्रगटतात. हा, त्याच प्रगटीकरण होतंय. कारण मायावी जी शरीरे असतात ती प्रगटच होत असतात, ती जन्मत नसतात. ज्या वेळेस रावणानं मारीच मामाला सीता हरण करण्यासाठी त्याला काहीतरी युक्ती कर आणि त्या सीतेपासून रामाला अलग कर असं त्याला सांगितलं होतं. मग त्या मारीच्यानं काय युक्ती केली? युक्ती कशानं करावी लागती? युक्ती करण्यासाठी काय लागत आहे?
कारण मारीच मामाने युक्ती केली तिथं, आणि ती युक्ती करण्यासाठी काय लागत आहे साधन? ज्ञान. ज्ञान. हं. युक्ती कशाने करता येते? ज्ञानानं. कारण युक्तीला जनक ज्ञान आहे आणि ज्ञानाचं जन्य युक्ती आहे. म्हणून तिथं मारीच मामानं युक्ती केली ज्ञानाच्या आधारावर. मग त्यानं काय केलं? हरणाचं स्वतःच काय केलं? हरिण केलं. हरणाचं प्रगटीकरण. है का नाही? तिथं हरणाचा जन्म म्हणल्यावर त्या हरणाची माय दिसायला पाहिजे होती. हो. तिथं तसा उल्लेख केलेला नाही तिथं हरणाची माय झालती म्हणून कोणी. नाही. मग त्या ठिकाणी जे हरिण झालं ते हरिण प्रगटच झालं, त्या हरणाचा जन्म झाला का? नाही. मग तसा रामकृष्णांचा हा जन्म नाही, हे प्रगटीकरण आहे. प्रगटीकरण. याला प्रकाट्य म्हणतात. हं. मग त्यांना त्या हरणाला त्या हरणाच्या वेशेमध्ये जायला मारीच्याला पाप पुण्याची गरज लागली का? नाही. कारण तो ज्ञानी होता. तो कोण होता? ज्ञानी. मारीच हा. ज्ञानी. हा. आणि तो ज्ञानी असल्यामुळंच रावणाच्या हातून मरण त्यानं पत्करलं नाही. मग तो म्हणला रावणाच्या हातून मेल्यापेक्षा रामाच्याच हाताने मेलेलं चांगलं. तेच चांगलं असते ना. हे कोणाला कळत आहे? ज्ञानाला. ज्ञान. है का नाही? म्हणून तो कसा होता? ज्ञानी. ज्ञानी होता. मग त्याला रामाच्या हातून मरण यावं हा आशीर्वाद कुणाचा? हे इतकं कारस्थान कोणी करायला लावलं? राम. त्याला मारीच्याला राम. तिथं रामाच्या तिथं जा. जा हं. आणि काहीतरी- काहीही युक्ती करून काहीही कारण करून कारस्थान करून रामापासून सीतेला वेगळं कर, म्हणजे मला तिथून सीता आणता येईल. मग राम समोर असताना सीता आणता येते का? नाही. हं. लागू दे आता टाइम जितका लागला. लागू दे. सगळाच गाळ काढून टाकायचा. राम असताना सीतेला का हरण करता येत नाही? राम असताना त्यावेळेस राम जवळ असला सीतेचा आहे की सीता सीता म्हणून राहत नसते. नाही. सीता रामरूप असते. हो. राम. जेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये वृत्ती विलीन झाली, ब्रह्मस्वरूपाच्या जवळ गेली, त्यावेळेस ती वृत्ती ब्रह्मरूप होत असते. मग ब्रह्मरूप झालेल्या वृत्तीला हरण करता येत नाही, है का नाही? म्हणून त्या ब्रह्मापासून वृत्तीला वेगळं करावं लागतंय, तरच त्या वृत्तीचं हरण करता येते. म्हणून असं ज्ञान त्या ठिकाणी प्रगट करावं लागतंय, ज्ञानाचा व्यवहार करावा लागतो. कोण्या ज्ञानाचा? अज्ञान स्वरूपाच्या ज्ञानाचा. ते ज्ञान कोण्या प्रकाराचं आहे? अज्ञान स्वरूपाचं. म्हणजे त्या जे ब्रह्मज्ञान आहे का, आत्मज्ञान, त्याच्यापेक्षा वेगळं. खालचं ज्ञान कोणतं आहे? वृत्ती ज्ञान. हो. त्या वृत्ती ज्ञानाचा अवलंब करावा लागतो. हो. आणि त्या वृत्ती ज्ञानानं सीता रामापासून वेगळी होती. हं. मग वृत्ती जी आहे ही ज्ञानाला उत्पन्न करणारी आहे. अंतःकरण जे आहे ते कसं आहे? ज्ञानाला उत्पन्न करणार आहे. हो. मग ज्ञान अंतःकरणातच उत्पन्न होतं ना. हो. मग ज्ञान हे अंतःकरणात उत्पन्न होतं, म्हणजेच ती ज्ञानाची कल्पना आहे. ते ज्ञान काय आहे? कल्पना. कल्पनेमधलं ज्ञान आहे. तशी मारीच्यानं कल्पना केली.
की आपण आता इथे काय व्हावं, हरिण व्हावं. का म्हणून हरिण व्हावं? कारण सीता हरण करायची आहे. म्हणून हरण करायचंय ना. हा? हरण करणं म्हणजे हरण वेगळं करून हा ताब्यात घेणं म्हणून. मूळ स्वरूपाला धक्का न लागता त्याचं अस्तित्व बदलीनं त्याला म्हणायचं हरण करणं. नाटकामध्ये जेवढी जेवढी पात्र असतात का ती सर्व हरण असतात. ती पात्र कशी असतात? हा, हरिण असतात. आणि हरिण हे मायावी शब्दाचं संबोधक आहे. हरण हे मायावी शब्दाचं हा हा हरण म्हणजे माया. म्हणून त्या ठिकाणी हरण हेच त्या ठिकाणी प्राणी घेतलेला आहे. म्हणून तो मारीच हरण झाला आहे. का म्हणतं? हरण करायचंय ना. त्याच्यामुळे इथं सगळी माया दाखवायची ना. म्हणून आता ती माया कोणाला दाखविली? ज्याला सगळं मायेपासूनच खाणं पिणं बसणं उठणं मायेतच आहे, त्यालाच माया दाखवायची. आता त्याला माया कळणार नाही का? कळणार नाही. मग हे हरिण मारीत झालंय हे रामाला माहित नव्हतं का? माहित होतं. केव्हा माहित होतं? ज्या वेळेस सीता जवळ होती त्यावेळेस त्याला तिथंच कळालं की हे कोण आलंय. ही जी म्हणाली मला कंचुकी शिवायची, ज्याची कंचुकी शिवायची ते काय आहे? मायावी आहे. मग मायावीची कंचुकी शिवायची, मायावी कंचुकीला घालावी वाटाय. मग ती ही मायाच आहे आणि तिची इच्छा बी काय व्हायली? मायाचीच व्हायली, हे का नाही? आणि तो राम हा ही कशाचा आहे? मायापासूनच उपादान आहे. त्याचं उत्पत्ती मायेपासूनच आहे, है का नाही? आणि ती सीता तरी कोण आहे? आणि त्या सीतेला इच्छा तरी कशाची झाली? है का नाही? आता ही तिथं त्रिपुटी तशी आहे. मग रामाला मायेचं ज्ञान कधी होतं? की हा हरिण मायावी आहे म्हणून. जोपर्यंत वृत्ती जवळ आहे का तोपर्यंत त्या वृत्तीमध्ये ज्ञान होतं हे मायावी आहे. पण तो त्या हरणाला मारण्यासाठी तिच्यापासून दूर गेला, त्याच्यापासून दूर गेला, सीतेपासून दूर गेला. त्यावेळेस तिथं लक्ष्मणही नव्हता. ज्यावेळेस सीतेला त्यानं वेगळं केलं, अवच्छेदन झालं, हे शब्द गेलेत ना. म्हणजे तो सीतेपासून वेगळा झाला. मग त्या ठिकाणी सीता काय झाली? एकटी झाली. मग त्यावेळेस त्या वृत्तीमधला आभास वेगळा झाला. ते काय झाले नाही. मग हिच्या ठिकाणी अज्ञान आले है का नाही? आणि राम त्या वृत्तीपासून वेगळा गेला. मग त्याच्या ठिकाणी ज्ञान राहिलं का? जे लक्ष्य होतं त्या लक्ष्याच्या पाठीमाग ते गेला. कारण एकदा लक्ष लावलेलं असतं का ते सुटलेला बाण त्या लक्ष्याकडे निघाला की काही केलं तरी त्याला अडविता येत नाही. काही बी प्रयत्न करा, हातातून सुटलेला बाण तसा वृत्तीतून निघून गेलेला राम हरिण मारल्याशी वापस येत नाही. मग तो राम ज्यावेळेस सीतेपासून दूर गेला त्यावेळेस काम क्रोधाधिक असणारे हे दुर्गुण हे त्या रामाच्या वृत्तीला घेऊन गेले. कसं घेतलं? त्या वृत्तीला त्यांनी सद्गुण म्हणून घेतलं का दुर्गुण म्हणून घेतलं? सद्गुण. रामाच्या वृत्तीला
रावण हा दुर्गुण म्हणून आलाय तिथं. हो. ना सद्गुण म्हणून घेतलं. हा आणि ते सद्गुण म्हणून काय घेतलं, केव्हा घेता येतं, ज्यावेळेस त्याच्या ठिकाणी राम नसतो, त्यावेळेस त्या वृत्तीला अपरोक्ष झालेलं नसतं, त्याच वेळेस वृत्ती परमार्थाला लागते. हो हो आणि जर त्या वृत्तीमध्ये जर ज्ञानाचं प्रगट्यकरण जर असेल, तर ती लागत जर त्या वृत्तीमध्ये राम असेल तर तो कशाला परमार्थ करेल. नाही ना. मग रावणाच्या ठिकाणी काय नव्हतं, राम नव्हता. म्हणून रावणानं काय केलं, रामाची वृत्ती घेण्यासाठी काय केला, विवेक केला, वैराग्य केलं, साधन संपत्ती केली, मिळवली आणि अधिकारी होऊन वृत्तीपाशी गेला. कपडे पंचे घातले होते, अधिकाऱ्याचेच घातले होते ना. वैराग्याची हा. अधिकारी. आता ते हरण करायचंय सीतेला म्हणल्यावर त्या ठिकाणी पहिल्या स्वरूपात हरण करता येईल का सीतेला, नाही. रावण या रूपात. नाही. मग त्या रावणानं कोणता वेश केला, संन्यासाचा वेश धारण केला, मायावी वेश. तिथेही कोणता वेश आहे, मायावी. मग मायावी. कारण सीता कशी आहे, मायावी. आणि हे अज्ञानानं कशी सापडेल ती. नाही ना. ज्या वेळेस आपण माया उपाधीनं होऊ त्यावेळेस ती वृत्ती रामाची मायावी वृत्ती, हो. की जी ब्रह्मकाल होते, ती आपली ती वृत्ती प्राप्त करून घेता येते, आपली होईल. हे का नाही. म्हणून त्या ठिकाणी रावणानं सुद्धा मायावी वेश घेतला. हा वेश घेतला आणि त्यावेळेस त्याला सीतेला हरण करता आलं, है का नाही. पण तरी पण हे धर्माच्या विरुद्ध व्हालंय, धर्माला बट्ट्या लागू नये म्हणून तो त्या ठिकाणी धर्मरेषा जी वडली होती का ती त्यानं ओलांडलीच नाही. किती धर्मवान म्हणावं त्याला, कारण साध होते ना त्याच्याजवळ. धर्मवान आहे तो, म्हणून त्यानं धर्म सोडला नाही. धर्म कोण सोडतय, मग चैतन्य सोडतय का उपाधी सोडती धर्म. उपाधी सोडते. धर्म कोणात येत, उपाधी देते. हा. चैतन्यात नाही. तिचे धर्म ती विशेषणावर घालती. हा. सगळा हाच भाग निघतो आता, सगळा हो. विशेषणावर ती धर्म टाकून ती मोकळी होते. मोकळी होती. म्हणून तिचा धर्म तिनं सोडला. आणि ती त्या धर्माच्या बाहेर आहे. कारण तो तिचा धर्म होता. लक्ष्मणानं तो धर्म सांगून गेला होता की तुम्ही याच्या बाहेर येऊ नका, येऊच नका. कारण या धर्माच्या तुम्ही जर बाहेर गेला तर तुमचं अपहरण होणार, म्हणजे तुम्ही संसारात पडणार, सुख दुःखात पडणार, है का नाही. तुम्हाला दुःखाचा बाधा होणार, है का नाही. म्हणून या धर्म सोडू नका. धर्म सोडला की अधर्म आलाच. है का नाही. मग अधर्मात कोण आलं, धर्म सीता. वृत्ती. वृत्ती म्हणजे सीता. हो. सीता. धर्माचं उल्लंघन सीताने केलं म्हणजे त्या ठिकाणी अधर्म हा, अधर्म अधर्म आले. आला ना तिच्या ठिकाणी. रेषा कोणी वलांडली, सीतेनं. रावणानं वलांडली का रेषा धर्माची. नाही. नाही. कारण तो साधक होता. तो कसा होता, साधक. साधक. संन्यासी कधी धर्म रेषा वलांडीत नसतो, देत नाही. धर्म सोडित नसतो, त्याला साधक म्हणतात. हो. मग त्या ठिकाणी ती रामाची जी वृत्ती आहे ती रावणानं प्राप्त करून घेतली. कशासाठी करून घेतली होती ती प्राप्त, त्याला काय इच्छा झाली होती, मोक्ष. ती माझी व्हावी. ती वृत्ती माझी व्हावी. जशी ती रामाची झाली का तशीच माझी व्हावी. तशी माझी व्हावी. कारण ती वृत्ती कोणाची आहे, राम. रामाची. आणि ती रामाची वृत्ती मला प्राप्त व्हावी. आता जी ब्रह्मरूप जी वृत्ती आहे का
हे इतके जीव परमार्थ करावेत कशासाठी? ती ब्रह्मवृत्ती प्राप्त होण्यासाठीच करावेत ना. त्यासाठी. हा हम्म. मग आपण रावण नाहीत का? रावणच आहेत ना. रावणच आहेत ना. मुमुक्ष या अर्थाने. हम्म. रावण कोण होता? मुमुक्ष. मुमुक्षु होता. हम्म. मग ती वृत्ती रावणानं उद्धार करून घेण्यासाठी घेतली होती. कारण रावणाला माहित होतं ही वृत्ती आल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून ती वृत्ती मिळविली. मिळविली. हम्म. आणि म्हणून त्याचा काय झाला? पुन्हा राम येऊन उद्धार केला. आता तशी वृत्ती प्राप्त झाल्यावर देवाला काय झरणं झाला तिथं? जावंच लागणार. म्हणून राम लंकेत गेला. हम्म. कुठं? लंकेत. हा त्या देहात. हम्म. लंका ही देह. हा. मग त्या लंकेत जाऊन हम्म. त्यानं काय केलं? त्याचा उद्धार केला. कोणाचा? रावणाचा. त्या चिदाभासाचा हो. उद्धार केला. म्हणजे तो चिदाभास, तो जीव हम्म. कशात अर्पण झाला? तो आत्म्यामध्ये. तो कोणात लीन झाला? रामातच लीन झाला ना. राम ब्रह्मरूप आहे. हा. मग तो रावण कोणात ब्रह्मरूप झाला? विलीन कशात झाला? रामातच झाला. आहे का नाही? आणि मग ती वृत्ती सीता ही कोणापाशी राहिली? त्याच्याजवळ. रामाजवळ राहिली. हम्म. कोणाची ती? रावणाची. आणि मग रावणानं कवर आणली होती ती? उद्धार होईपर्यंत. होईपर्यंतच. पुन्हा त्याच्यात त्याला करून टाकली. आणि मग असे कार्य घडावं ना. हम्म. मग रामाचं हम्म. शरीर, रावणाचं शरीर, हम्म. सीतेचं शरीर हम्म. आणि मारीच्याचं शरीर हम्म. हे शरीर कशाचे आहेत? मायेची. संन्यास घातला त्यावेळेस तो मायावी झाला. हो. आणि संन्यास घ्यायच्या अगोदर अविद्येमध्ये होता. हो. है का नाही? हम्म. मग रावणाचा सीताहरण करून घेण्यासाठी प्रयत्न हम्म. मायावी शरीर धारण करूनच होता. हो. है का नाही? हम्म. आणि रामाच्या हातून मरण येण्यासाठी मारीच्याने मायावीच शरीर धारण केलं. शरीरात धारण केला. हम्म. है का नाही? आणि तो मायावी रूपी असणारा हम्म. राम हम्म. मग त्याचंही शरीर. माया रूपाची. मग हे सगळे शरीर कशाचे येतं? मायाची. माया रचितच आहेत का नाही? हो. मग हे माया रचित शरीर यांचा जन्म मानता येतो का? नाही. म्हणून हे प्रगतीकरण. प्रगटकरण असतं त्यांचं. हम्म. संन्यासी झाला त्यावेळेस तो रावण तिथं प्रगटच झालेला. प्रगती. कारण संन्यासी रावण वेगळा हम्म. आणि दशरथ रावण वेगळा. वेगळा. हम्म. हरण मारीच वेगळा हम्म. आणि मारीच वेगळा. मारीच मामा वेगळा. वेगळा. है का? हम्म. तसा सीतेसहित राम वेगळा हम्म. आणि सीता वाचून राम वेगळा. सीतेसहित ईश्वर आहे हम्म. आणि सीतेला सोडून ब्रह्म आहे. है का? असं ज्यावेळेस राम शरीर धारण करतो, ईश्वर शरीर धारण करतो, त्यावेळेस माया या उपाधीनं तो धारण करीत असतो. हो. असं शिष्यानं हम्म. त्या पुराणिकाला सांगितलं, मध्येच त्याला. मध्यस्थाला सांगितलं. हम्म. पुराणाचा असा अर्थ आहे. याच्यामुळं पुराण काय म्हणले तर जीवाला पाप पुण्याने शरीरे मिळतात हो. आणि ईश्वराला देवाला पाप पुण्याची गरज. गरज नाही. आणि जीवांची शरीरे भूतकार्य आहे. हम्म. जीवाची शरीरे पंचमहाभूताची पंचमहाभूताची आहे. है का नाही? आणि देवाची नाही. नाही. याच्याहून असा अर्थ निघतो की जीवांची जी शरीरे आहेत हे भूतकार्य आहेत. हम्म. कारण कार्य झाल्याशिवाय शरीर निर्माण होत नाही. उपाधी अविद्येची आहे. हम्म. है का नाही? हम्म. पण
ते कार्य पंचमहाभूताने केली आहेत. म्हणून पंचमहाभूताचं सामुग्री ते शरीरात आहे. शरीरामध्ये सामुग्री कशाची आहे? पंचमहाभूत. आप, तेज, आकाश, वायू आणि पृथ्वी हे पंचमहाभूत आहेत त्या शरीरामध्ये. त्याच्या वाचून दुसरं त्याच्यात काही नाही, म्हणून ती पंचमहाभूताची आहे. आणि पुण्य पाप रचित आहेत. रचना कोणी केली? पुण्य पापानं केलेली आहे. आणि हे सगळं कशात झालंय? अविद्येत झालं आहे. आणि अविद्या कशात आहे? मायात आहे. आणि माया कशात आहे? ब्रह्माच्या आश्रित आहे. असा हा खेळ आहे. म्हणून जीवांची शरीरे ही भूतकार्य आहेत आणि देवाची भूतकार्य नाहीत. म्हणून देवांची शरीरे हे कशी आहेत? देवांची शरीरे ब्रह्मरूप आहे. का म्हणून ब्रह्मरूप आहे? तर ती भूत कार्य नाही, म्हणून ती पंचमहाभूताची नाही. म्हणून पुराणानं त्यांना ब्रह्मता दिली आहे. हे एक दुसरं कारण. आता तिसरं कारण, जीवांना अविद्येने आत्म्याचे ठिकाणी अहम अध्यास आहे. जीवांना अहम अध्यास आहे. कुठे आहे? आत्म्याच्या ठिकाणी. ज्ञानाची उत्पत्ती कुठे? आत्म्याच्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी ती अविद्या उपाधी लागल्यामुळं अहम अध्यास आणि मम अध्यास हे अज्ञानाच्या योगानं उत्पन्न व्हायले. मग ईश्वराच्या ठिकाणी कोणची उपाधी आहे? माया उपाधी. आणि माया उपाधीमध्ये अहम अध्यास मम अध्यास होतो का? आणि मग अहम अध्यास मम अध्यास हा कशात होतो? तर अविद्या उपाधीत होतो, अज्ञानानं होतो. मग ईश्वराला, देवांना अज्ञान नसल्यामुळं अहम अध्यास मम अध्यास त्यांच्या ठिकाणी नाही. मग अहम मम अध्यासच नाही तर त्यांना ज्ञान प्राप्त करून घेण्याची काही गरज आहे का? मग गरज कोणाला आहे? जीवाला आहे, की ज्याची उपाधी अविद्या आहे. आणि त्या अविद्येच्या योगानं, अज्ञानाच्या योगानं अहम मम अध्यास जीवाच्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आचार्याकडे जाऊन जीवानी अहम मम अध्यासाची निवृत्ती करावी. म्हणजे तो काय होईल? ब्रह्मरूप होईल. हे जीवाकडे आहे का नाही? कारण त्याला अहम मम अध्यास झालाय का नाही? कशानं झालाय? तसं ईश्वराच्या ठिकाणी माया उपाधी. मग माया उपाधी मध्ये अज्ञान आहे का? म्हणून त्यांना ब्रह्मरूपात सांगितली पुराणांनी. पुराणाचा हा अर्थ असा काढावा लागतो. पुराणिक बाबा, तुम्हाला जे त्याच्यातलं कळालंय का पुराण ऐकून? ते यथार्थरित्या कळालं नाही. आणि त्या पुराणाचा यथार्थ अर्थ असा आहे. म्हणजेच याचा एकंदरीत अर्थ असा आहे की या अभिप्रायाने देवाची शरीरे ब्रह्मरूप आहे असे म्हटले आहे. पण पूर्णविराम नाही अजून. इतक्यावर पूर्णविराम नाही, वाक्य संपलं नाही. अर्धविरामानच चालू आहे सध्या. या अभिप्रायाने देवांची शरीरे ब्रह्मरूप आहेत, कॉमाय असे म्हटले आहे. अर्धविराम आहे. परंतु पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी परंतु, पण आणि परंतु हे वाक्याचा अर्थ बदलून टाकतात. काय केलाय बघा आपण पुढे अर्थ. त्यांनी त्यांची शरीरच ब्रह्मरूप आहेत या अभिप्रायाने पुराणांनी ब्रह्मता म्हटली नाही. त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहेत असं पुराणाला सांगायचं नाही. तिथं जरी सांगितलं असलं की त्यांची शरीरे पाप पुण्य अधीन नाहीत, त्यांना विद्या अर्जन करण्याची आवश्यकता नाही, त्यांच्या शरीराला पंचमहाभूतांनी बनविलेलं नाही, असं जरी असलं त्यावेळेस ते म्हणले असतील की ते शरीर ब्रह्मरूप आहे.
पाप पुण्य आधी नसल्यामुळं ते ब्रह्मरूपता सांगितले असेल त्यांनी. हो. पण तेच शरीरे ब्रह्मरूपच आहेत असं त्यांना म्हणायचं नाही. नाही. ह्या शरीरापेक्षा ते शरीर निराळे आहेत, असं म्हणायचं. वेगळे आहेत हम्म. असं सांगायचंय. हम्म. आणि म्हणजे त्यांची शरीरे ब्रह्मरूपच आहेत या अभिप्रायाने हम्म. त्यांनी त्यांच्या ठिकाणी ब्रह्मरूपता सांगितलेली नाही, नाही. शरीराच्या ठिकाणी. शरीराचे. असं सांगितल्यावर त्याला लख प्रकाश पडला की हे काहीतरी निराळच सांगायला खरं सांगायला. त्याला खरं बी वाटलं ना ते, हम्म. मानायला आहे ना तो. हो. आता 2-3 त्याच्या शंकेचा अभिप्राय शिष्यानं बरोबर. केलाय, हो. पण त्याला पटलाय तो. हम्म. पण शंका पूर्ण तो निशंक व्हायना. हे कवर उत्पन्न होत आहे असं हम्म. जोपर्यंत समूळ बुडा सगट अज्ञान जात नाही समूळ माया. तर तवर हम्म. शंका होतच राहते. हम्म. मग निशंक व्हायचं असेल हम्म. केव्हा होतो? यथार्थ अर्थ कळल्याशिवाय निशंकता येत नाही. हा यथार्थ अर्थ कळावा लागतोय. हो. तसा याला आणखी यथार्थ अर्थ कळालं नाही. कळाला नाही. मग तो म्हणतो अहो रामकृष्णादिकांची शरीरे जर आपल्या शरीरासारखे हस्तपादादी अवयवान नाहीत, हम्म. अवयवान आहेत, हम्म. हो. तर ती पंचमहाभूताची कार्य नाहीत हम्म. असं कसे म्हणता तुम्ही? हम्म. आपल्याच हातापायासारखे त्याचे हातपाय आहेत. हो. हो. हा? हम्म. आणि आपले हातपाय हे तर पंचमहाभूताचे आहेत. हम्म. मग त्याचे तुम्ही नाही म्हणता ते कसं काय म्हणतात तुम्ही? शिवाय शंकर भाष्याचे आनंदगिरी, हम्म. शंकर भाष्याचे आनंदी. आनंदगिरी म्हणून टीकाकार आहेत. हम्म. त्यांनी मांडुक्य उपनिषदामध्ये, मांडुक्य भाष्यामध्ये भाष्याचे टीकेत रामकृष्णांची शरीरे भूतकार्य आहेत असे म्हटले आहे. हम्म. त्यांची शरीरे भूत. भूतकार्य आहेत असं म्हटलं आहे. आणि जेवढे म्हणून शरीरे आहेत तेवढे पुण्य पापाचे असते व त्या शरीराधारीस त्याच्या पुण्य पापानुरूप सुख दुःख अवश्य भोगावेच लागते असं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. हम्म. आता त्यांनी ग्रंथाचा आधार घातला. हम्म. तुम्ही त्यांचे शरीरे पाप पुण्याच्या अधीन नाहीत कसं म्हणता, पंचमहाभूताचे नाहीत कसं म्हणता? कारण मांडुक्य उपनिषदामध्ये तर तसं सांगितलं. आनंदगिरी नावाच्या आचार्यांनी सांगितलं आहे. हम्म. प्रमाण हम्म. त्यांनी काय घेतलं? प्रमाण. प्रमाण घेतलंय. प्रमाणावर आला तो आता. हम्म. या नियमाने रामकृष्णादिकांनाही सुखदुःख झाल्याचे पुराणात वर्णन केलेले आहे. हम्म. अहो ते जाऊ द्या, पण रामायणामध्ये पुराणामध्ये रामकृष्ण सीता चोरून नेली राम. त्यावेळेस रामाला दुःख झालं. हम्म. आणि अभिमन्यू मेला त्यावेळेस कृष्णाला दुःख झालं. हो. रामानं ज्यावेळेस लंकेवर स्वारी करून सीता परत मिळवली. आहे का नाही विजय मिळविला हो. आणि तिथलचा राजा बिभीषणाला केलं, हो. त्यावेळेस सर्व देवांना सुख झालं, हा. रामाला सुख झालं, हो. त्यांचा कार्यभाग पूर्ण झाला म्हणून त्यांना सुख झालंय. हो. हो. आणि कृष्णालाही सुख झालं. सुख झाल्याचं अनेक ठिकाणी वर्णन आहे. हो. राधा त्याला जर मिळाली तर त्याला सुख होत होतं, हो. गवळणी त्याला मिळाल्या तर सुख होत होतं. हम्म. कारण गवळणीची त्यांची ताटातूट झाली की दुःख तर होतं. कृष्णाला दुःख होत होते. सुख दुःख त्यांच्या ठिकाणी सांगितलेत ना. हो. मग हे कसं आहे? हम्म. अहो ते जसं सांगितलं तसंच हे. तसंच हे पण. जसे त्यांचे शरीरे ब्रह्मरूप सांगितलेत ना, त्याचा अर्थ कसा केलाय हम्म. तसाच ह्या सुख दुःखाचाही अर्थ करावा लागेल. मग रावणाने सीता चोरून नेली तेव्हा रामास दुःख झाले हम्म. आणि कृष्णांना
अभिमन्यू मेला तेव्हा कृष्णास दुःख झाले. देवादिकांनी स्तुती केली तेव्हा रामकृष्णांना सुख झाले. असे असता त्यांची शरीरे पुण्य पापाधीन नाहीत तरी असे तरी कसे म्हणतात? म्हणजे यांनी जे सांगितलं होतं, समाधान केलं होतं, त्याला ते समाधान पटलं नाही. कारण त्याला प्रत्यक्ष प्रमाण ग्रंथाचं दिसलं हो. की पुराणात तर असं असं सांगितलंय. मग आली का अडचण आता अजून सांगायची? त्यावेळेस आता म्हणले शिष्यानं विचार केला, याला आता चांगलंच सांगावं लागेल, कारण थोडक्यात हे मिटायचा वाण नाही, कारण हे चांगलं नादी लागले आता. म्हणून त्याला म्हणले आपण म्हणता. तो काय म्हणला होता? असे असता त्यांची शरीरे पुण्य पापाधीन नाहीत असे तरी कसे म्हणता? त्याला म्हणले होते, शिष्याला म्हणले असं कसं म्हणता? मग ते म्हणतात शब्द शिष्याने घेतला. त्यावेळेस शिष्य काय म्हणतो? आपण म्हणता असे कोणाशी वाटणे साहजिक आहे. तुम्ही जी अशी ही शंका करायलात ना, असं तुम्हालाच नाही, असं कोणालाही वाटत आहे. तुम्हीच काही लाडके नाही. म्हणून या ठिकाणी अशी इथं शंका घेतलेली आहे, कारण ही सर्वांना होणारी शंका आहे. म्हणून शिष्य म्हणतो की ही सर्वांनाच अशी शंका होती, असं सगळ्यालाच वाटत आहे. पण ते खरं नाही. असं वाटणं हे खरं नाही, चांगलं नसतं. कारण ज्यावेळी सृष्टीचा आरंभ होतो ना, त्यावेळी पूर्वसृष्टीतील सर्व जीवांचे सर्व कर्माचा झोपेप्रमाणे समष्टी अविद्येत लय पावलेला असतो. व्यष्टी अविद्या आणि समष्टी अविद्या. समष्टी अविद्या म्हणजेच माया. मग ज्यावेळेस ह्या सृष्टीचा अंत होतो, प्रलय होतो, त्यावेळेस ह्या सृष्टीतले जेवढे म्हणून जीव आहेत त्या सर्व जीवांचे संस्कार त्या समष्टी अविद्येमध्ये म्हणजे मायेमध्ये लीन होतात. आणि नंतर ज्या वेळेस त्या संस्कारांना इच्छा झाली, त्यांच्या पाप पुण्याचा भोग हा प्राप्त जवळ घडीला आला, त्यावेळेस त्या ठिकाणी ईश्वराला इच्छा होते. त्यावेळेस तो ईश्वर संकल्प करतो. काय करतो? पूर्वी ज्यांचे जसे कर्म होते तसे यांना आता फळ मिळो आणि सृष्टीची उत्पत्ती. म्हणजे पूर्व संस्कारापासूनच दुसऱ्या सृष्टीची उत्पत्ती ईश्वर करतो, है का नाही? मग ज्याचे ज्याचे जसे कर्म असतील, मागे एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं, तिथं काय आदला बदल होत नाही, काय नाही. आडरानात जर रेल्वे बंद पडली तर त्या रेल्वेतली माणसं धागाले म्हणून एखाद्या झाडाखाली जाव्यात मोठ्या, त्या झाडाखाली ते बसतेत. आणि पुन्हा जर रेल्वे चालू झाली की त्याच्याच जाग्यावर जाऊन ते बसतेत. ते एकूण एकाच्या जाग्यावर बसत नाही. त्याप्रमाणे पूर्वसृष्टीचे जसे संस्कार ज्या जीवाचे असतील त्या संस्कारानुसार ईश्वर त्याला जन्म घालतो, तसे फळ देतो त्याला. ती जीवांची कर्मे आपले फल सुख दुःखे देण्यास सन्मुख म्हणजे तयार होतात. त्यावेळी आप्त काम. त्यावेळेस तो ईश्वर कसा झालेला असतो? आप्त काम असतो तो त्यावेळेस. म्हणजे तो स्वस्वरूपामध्येच असतो. त्यावेळेस त्याला कशाची इच्छा नसते. म्हणजे ईश्वर ज्यावेळेस सृष्टी उत्पत्ती नसते त्यावेळेस तो आत्मकाम असतो. त्याचं नाव काय, कोणती अवस्था आहे ती? आप्त काम.
आप्तकाम म्हणजे या ठिकाणी या शब्दाचा अर्थ सांगितला आहे नित्य तृप्त, तृप्त अवस्थेत असतो तो, ज्यास कसलीही इच्छा नाही अशा अवस्थेत तो आप्तकाम. आणि तोच आप्तकाम नंतर जो ईश्वर त्यास जीवांच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख दुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प करतो. अशी संकल्प त्याच्या ठिकाणी होतो आणि तो सृष्टी उत्पन्न करतो. तो काय करतो? सृष्टी उत्पन्न करतो. मग त्या सृष्टी उत्पन्न करते वेळस मग तो काय करतो? सुरुवातीला ब्रह्मदेव, त्यावेळी त्या ईश्वरास ब्रह्मदेव असे नाव प्राप्त होते. कोण करतो तो उत्पत्ती? ईश्वरच करतो. पण कोणाच्या मार्फत? ब्रह्मदेव. आहे का नाही? मग त्या ब्रह्मदेवाला पुढे उभा करतो आणि त्याच्याकडून, म्हणजे तो ईश्वरच आहे. ब्रह्मदेव हा कोण? ईश्वर. म्हणजेच तो काय करतो? त्या ईश्वरास ब्रह्मदेव असे नाव प्राप्त होते. तो ईश्वरच आहे, त्याचं नाव फक्त बदलत आहे, त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात. सृष्टी उत्पन्न केल्यावर आता त्या ब्रह्मदेवानं सृष्टी उत्पत्ती केली. मग ती सृष्टी उत्पन्न केल्यावर त्याच ईश्वराला, ज्याला जो ब्रह्मदेव झालता का, त्याच ईश्वरास जगत पालन करण्याचा संकल्प उत्पन्न होऊन तो जगताचे पालन करतो. आता जगताचं पालन पोषण करणारा कोण? मग विष्णू. ईश्वरच, विष्णू म्हणून, आहे का नाही? त्यावेळी त्यास विष्णू हे नाव येते. सर्व जीवांना सुख देऊ नये, सर्व जीवांना दुःख देऊ नये, जीवांना सुखच मिळावं, दुःख होऊ नये, सुखच व्हावे, द्यावे, सर्व जीवांना सुखच प्राप्त करून द्यावे, हा पालन शब्दाचा अर्थ नाही. सगळ्या जीवांना सुखच द्यावे, पालन या शब्दाचा अर्थ नाही. दुःख देऊ नये आणि सुखच द्यावं म्हणजे पालन झालं असा अर्थ नाही. दया तिचे नाव. दया कशाला म्हणावं? भूतांचे पालन. इतक्यावर थांबायचं का? अनेक निर्दाळन कंटकाचे, याला काय म्हणायचं? पालन, दया म्हणायचं. दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दाळन कंटकाचे. तसंच पाप त्याचे नाव, न विचारिता नीत, भलतेच उन्मत्त करी सदा, त्याला म्हणावं पाप. एकांगीन व्याख्या शास्त्र करत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कारण या ठिकाणी धर्मावर ज्यावेळेस ग्लानी येते त्यावेळेस मी त्या ठिकाणी अवतार घेतो, प्राप्त होतो आणि तिथं जाऊन मी काय करतो? साधूंचं रक्षण करतो का? विनाशायच दुष्कृता, जे वाईट लोक आहेत का त्यांचा नाश करतो आणि साधू जनांना रक्षण करतो, सुख देतो. असा माझ्या या अवतार कार्याचा भाग आहे. तसंच मग या ठिकाणी विष्णूचा कार्याचा कोणता भाग आहे इथं सांगतात? पालन करणे, पालन करणे. मग पालन या शब्दाचा अर्थ काय? सुखही देणे आणि दुःखही देणे. जसं
एका आईला 2 मुलं असतात हम्म. आणि एखाद्या मुलानं जर चोरी केली हम्म. तर आई त्याच्या हाताला पोळविते हो. आणि दुसरा चांगला आहे म्हणून त्याची माया करते, माया करते. त्याला चांगलं चांगलं खायला देते, हम्म. है का नाही? पण ज्याच्या हाताला पोळविलं का हम्म. चोरी केली म्हणून त्याला ती खायला बी देते ना पुन्हा. देते ना. कायमस्वरूपी चटके देते. इतकंच काय, ज्या हाताला पोळविले त्या हाताला मलम तीच लावते. हो. याला म्हणायचं पालन करणे. हो. असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. हम्म. मग त्यात ईश्वराचे कुटुंब मोठे हम्म. एवढेच काय ते अधिक, आणि त्याच ईश्वरास जगत संहाराचा संकल्प होऊन, जगत संहाराचा संकल्प होऊन तो जगताचा संहार करतो. हम्म. आणि मग जो तो संहार करतो त्यावेळी त्याचं नाव शंकर ठेवलं आहे. शंकर. असे नाव त्याला प्राप्त होते. आता हे जे 3 देव आहेत, आता ह्या 3 देव जे आहेत हे ईश्वर स्वरूपच आहेत, हम्म. है का नाही? आता ही शंका खूप मोठी विस्तारित केलेली त्यांनी सांगण्यासाठी आता ह्या वेळामध्ये होत नाही. हम्म. मग फक्त आता इथं शिष्यानं त्या पुराणिकाला असं सांगितलंय की हे 3 देव जे आहेत हम्म. हे ईश्वराच्या संकल्पनेनं झालेले आहे, हो. है का नाही? म्हणजे तो ईश्वरच तीन हे देव 3 देव झाला आहे आणि त्यांचे तो कार्य करतो. सृष्टीमध्ये चालू आहे. हम्म. उत्पत्ती करता, हम्म. पालन करता आणि संहार करता. हा सर्व खेळ त्या ईश्वराचाच आहे, हो. एवढं लक्षात ठेवा. उद्याचा उद्या कुंडली गवर्दे हरी विठ्ठल विठ्ठल श्री